गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला पेपर नंबर 11 संपलेला आहे. त्यानंतर दुसरा पेपर आपल्याला सुरू करायचा आहे, तो म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. याच्यामध्ये आपण पाहायचं आहे ते प्रामुख्याने आर्थिक विकास कसा घडून येतो, कोणत्या पद्धतीने आर्थिक विकास केला पाहिजे. विकसित अर्थव्यवस्था आहेत, अविकसित अर्थव्यवस्था आहेत. विकसित अर्थव्यवस्थेला स्थिर आणि विकास करायचा आहे, तर अविकसित अर्थव्यवस्थेला जलदगतीने विकास करायचा आहे. मग विकास करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, कशा पद्धतीने विकास केला पाहिजे, त्या संदर्भात थोडीशी चर्चा आपण या पेपरमध्ये करणार आहोत. आता पहिला जो मुद्दा आपल्या पुढे येतोय तो म्हणजेच इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. आता आर्थिक विकास म्हणजे नेमकं काय ते थोडंसं आपण पाहू आणि तो आर्थिक विकास कशावरती अवलंबून आहे याचाही थोडासा आपण अभ्यास करू. तर या ठिकाणी मी मांडलं आहे तुमच्यापुढं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. तर आर्थिक विकास करण्याच्या पाठीमागे सर्वच देश लागलेले दिसून येतात. पण आर्थिक विकास म्हणजे काय, जर ग्रोथ रेट म्हणजे आर्थिक वृद्धी दरात वाढ घडून येत असेल तर आर्थिक विकास होत आहे असं आपण म्हणतो. विकसित देशांच्या ग्रोथ रेटमध्ये झपाट्याने वाढ होते, म्हणजेच त्यांचा ग्रोथ रेट वाढायला लागला आहे म्हणून ते विकास करीत आणि विकसित झालेले आहेत. पण अविकसित देश किंवा विकसनशील देश यांनाही जर विकास करायचा असेल तर त्यांच्या ग्रोथ रेटमध्ये वाढ झाला पाहिजे. ग्रोथ रेट 1%वरून 5% झाला, 5%वरून 8% झाला, 8%वरून 10% झाला, तर साहजिकच ती अर्थव्यवस्था इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करीत आहे, म्हणजेच आर्थिक विकास करीत आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे इथं म्हणतोय की ग्रोथ रेटवरती इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास अवलंबून आहे. आर्थिक वृद्धी दरावरती आर्थिक विकास अवलंबून आहे. आता आपल्याला विचार करायचा आहे की आर्थिक वृद्धी दर कशावरती अवलंबून आहे, की ज्याच्यावरती आर्थिक विकास अवलंबून आहे. तर आर्थिक वृद्धी दर हा नॅशनल इन्कम म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरती अवलंबून आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की आर्थिक वृद्धी दर वाढतो आणि आर्थिक वृद्धी दर वाढला की आर्थिक विकास होणार आहे. तर नॅशनल इन्कम वरती आर्थिक वृद्धी दर कसा अवलंबून आहे, तर ते काढण्यासाठी आपण एक इक्वेशन घेतले, GR म्हणजे ग्रोथ रेट इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन वाय. बघा इक्वेशन कोणतं आहे, GR म्हणजे ग्रोथ रेट इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन वाय. तर डेल्टा म्हणजे काय, तर बदल किंवा वाढ कशातली, वाय मधली. म्हणजेच बदललेलं उत्पन्न, बदललेलं राष्ट्रीय उत्पन्न भागिले राष्ट्रीय उत्पन्न. म्हणजे बदललेलं म्हणजेच नवीन वर्ष आणि जुनं वर्ष याच्यामधला फरक किंवा गॅप, म्हणजेच बदललेलं राष्ट्रीय उत्पन्न, त्याला भागिले मूळचं राष्ट्रीय उत्पन्न. आता ह्याचं विश्लेषण आपण पुढच्या याच्यामध्ये करायचं. सपोज 2019 चं NI म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न 100 आहे. मी मानलं की 2019चं राष्ट्रीय उत्पन्न 100 आहे आणि 2020चं राष्ट्रीय उत्पन्न NI नॅशनल इन्कम 104 आहे. आता विचार करायचा आहे पहिलं कुठलं राष्ट्रीय उत्पन्न आहे, तर 2019चं राष्ट्रीय उत्पन्न आहे. 2019च्या राष्ट्रीय उत्पन्नाला मी वाय मानणार. मग वाय बरोबर 2019चं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, 100 आहे. तर दुसरा विचार करणार मी अँड 2020चं राष्ट्रीय उत्पन्न 104 आहे. मग त्याला मी म्हटलं y1 इज इक्वल टू 104, म्हणजे 2020चं राष्ट्रीय उत्पन्न 104 आहे. त्या दोघांच्यातली वजाबाकी केली, दोन राष्ट्रीय उत्पन्नातली वजाबाकी केली तर डेल्टा वाय मिळतो. डेल्टा वाय म्हणजे काय असेल, तर बदललेलं राष्ट्रीय उत्पन्न, दोन वर्षातील बदललेलं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच डेल्टा वाय असेल. तर y1 किती आहे आपला, 104 आहे आणि नुसता वाय किती आहे आपला, तर 100 आहे. मग y1 104 वजा 100 बरोबर 4, म्हणजे हे काय असेल, तर डेल्टा वाय म्हणजे बदललेलं उत्पन्न 4चं असेल. तर GR काढायचा आपल्याला तर डेल्टा वाय मिळाला आहे, y1 मिळाला आहे, तो वाय पण मिळाला आहे. आता ग्रोथ रेटचं इक्वेशन कोणतं आहे, GR इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन वाय. म्हणून ते घेतलं मी, GR इज इक्वल टू डेल्टा वाय अपॉन वाय.
तर डेल्टा वाय आपल्याला 4 मिळाला आहे. मग जी आर इज इक्वल टू 4 भागिले वाय किती आपलं मूळचं 100 आहे. तर 2 पॉईंट आहेत, मग 2 पॉईंट सोडून मी पॉईंट दिला तर बरोबर 0.04. 4ला 100ने भागलं तर येतोय किती, तर 0.04 हा रेट येतो. तर जी आर बरोबर 4 आला. तर जी आर याला शेकड्यामध्ये करायचा आहे किंवा टक्केवारीमध्ये करायचं आहे. मग जी आर इज इक्वल टू 0.04 इंटू 100. या दोघांचा गुणाकार केला की आपल्याला जी आर म्हणजे ग्रोथ रेट मिळतो, अतिउदर मिळतो 4. आणि याला आपण 100ने गुणल्यामुळे हे टक्क्याचं चिन्ह आपण त्याला लावलं आहे. म्हणजे ग्रोथ रेट मिळाला आपल्याला 4%. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरती तुमचा ग्रोथ रेट अवलंबून आहे. आता राष्ट्रीय किती वाढलं तुमचं, 100 होते 2019 100 होतं, ते 104 झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न 4%ने वाढलेलं आहे. आता इथं धरा की 2019ला 100 आहे आणि 2020ला ते 107 असेल, तर साहजिकच 7%ने वाढवून येईल. म्हणजे जेवढं तुमचं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल त्याप्रमाणात तुमचा ग्रोथ रेट वाढेल, आर्थिक उद्धार वाढेल. आणि आर्थिक उद्धार वाढला की साहजिकच तुमचं काय होणार आहे, राष्ट्रीय उत्पन्नाबरोबर तुमचा ग्रोथ रेट वाढला की आर्थिक विकास होणार आहे. राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, ग्रोथ रेट वाढेल आणि आर्थिक विकास घडून येईल. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नावरती आर्थिक विकास अवलंबून आहे. आता नॅशनल इन्कमचा आपण विचार, राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण विचार केला, पण हे राष्ट्रीय उत्पन्न कशावर तरी अवलंबून आहे. पण राष्ट्रीय उत्पन्नाची आपण व्याख्या विचारात घेतली तर लक्षात येतं की राष्ट्रीय उत्पन्न हे कशावरती अवलंबून आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालखंडात अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन. व्याख्या कशा बघा, एका वर्षाच्या कालखंडात अर्थव्यवस्थेत निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय. मग एका वर्षात उत्पादन काढलं जात आहे. मग उत्पादन कोण काढतात, अर्थव्यवस्थेत उत्पादन काढणारे 2 सेक्टर्स आहेत. एक म्हणजे ॲग्रिकल्चर म्हणजे शेती क्षेत्र आणि दुसरं म्हणजे इंडस्ट्री औद्योगिक क्षेत्र. या 2 क्षेत्रांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत उत्पादन काढलं जातं. हे जेवढ्या जास्त प्रमाणात अर्थव्यवस्थेत उत्पादन काढतील तेवढ्या प्रमाणात आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल. आणि ज्या प्रमाणात आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल तेवढ्या प्रमाणात आपला आर्थिक वृद्धी दर वाढेल. आणि ज्या प्रमाणात आपला आर्थिक वृद्धी दर वाढेल त्या प्रमाणात आपला आर्थिक विकास होणार आहे. म्हणजेच आर्थिक विकास कशावरती अवलंबून आहे, तर शेती आणि उद्योग क्षेत्रावरती अवलंबून आहे. ह्या दोन्ही क्षेत्रातून जेवढ्या प्रमाणात उत्पादन जास्त निघेल तेवढ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेचा आर्थिक विकास घडून येणार आहे. आता विचार करायचा आहे की हे ॲग्रिकल्चर सेक्टर आणि इंडस्ट्री सेक्टर, शेती आणि उद्योग क्षेत्र कशावरती अवलंबून आहे की ज्याच्यावरती आपला आर्थिक विकास अवलंबून आहे. तर शेती आणि उद्योग क्षेत्र हे प्रामुख्याने वीज, पॉवर म्हणजे वीज, वॉटर म्हणजे पाणी, रस्ते, ट्रान्सपोर्ट वाहतूक, कम्युनिकेशन दळणवळण आणि एज्युकेशन शिक्षण आणि हेल्थ. म्हणजे वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टींच्यावरती म्हणजेच बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती किंवा पायाभूत सोयींच्यावरती ॲग्रिकल्चर सेक्टर आणि इंडस्ट्री सेक्टर अवलंबून आहे. म्हणजे शेतीचा आणि उद्योगांचा विकास या जे सेक्टर हे जे विभाग आहेत या विभागांच्यावरती किंवा पायाभूत किंवा मूलभूत सुविधांवरती अवलंबून आहेत. ज्या प्रमाणात वीज मिळेल त्या प्रमाणात शेतीचा पण विकास घडून येईल आणि इंडस्ट्रीचा पण विकास घडून येईल. त्यांना पाणी दिलं जाईल, ॲग्रिकल्चरला पाणी दिलं तर आणि इंडस्ट्रीला पाणी मिळालं तर दोघांचाही विकास होईल. म्हणजे वीज आणि पाण्याची आवश्यकता या 2 मुबलक प्रमाणात मिळाले तर शेती आणि उद्योगांचा विकास घडून येणार आहे. आता रोड, आता शेती क्षेत्रातून जे उत्पादन निर्माण झालेलं आहे ते बाजारात विकायचं असेल तर रोडची गरज आहे. आणि औद्योगिक क्षेत्रातून जे उत्पादन काढलेलं आहे त्याची जर बाजारात विक्री काय असेल तर रोड असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे रोडच्या माध्यमातून निर्माण केलेल्या वस्तू बाजारात जातील आणि बाजारात त्याला माल मिळेल, मालाला वस्तू किंवा मालाला किंमत मिळेल आणि ती किंमत मिळाली की प्रोत्साहन मिळेल आणि या प्रोत्साहनातून शेती आणि उद्योग क्षेत्रात जास्त उत्पादन काढलं जाईल. माल खपवणे महत्त्वाचं आहे. माल खपवण्यासाठी रोड असणे महत्त्वाचे आहे.
पण निवळ रोड असून चालत नाही, तर त्याला ट्रान्सपोर्ट असणंही महत्त्वाचं आहे. त्याला ट्रान्सपोर्ट म्हणजे ट्रक, त्यानंतर टेम्पो असेल, जहाज असेल, रेल्वे असेल, विमान वाहतूक असेल, ह्या सर्व ट्रान्सपोर्ट आहेत, हे सगळे वाहतूक आहे. निव्वळ रोड असून चालणार नाही, तर रोडबरोबर ट्रान्सपोर्टही असलं पाहिजे. म्हणजे माल वाहून नेणारे जे घटक आहेत, जी साधनं आहेत, ती साधनं महत्त्वाची आहेत. या रोडवरून ही साधने काय करतील, तर माल वाहून नेतील आणि बाजारात पोहोचवतील. व ज्या प्रमाणात हे माल बाजारात पोहोचवतील, तेवढ्या प्रमाणात तो माल खपेल, आणि माल खपला की शेती क्षेत्राला आणि औद्योगिक क्षेत्राला उत्पादन काढण्याचं प्रोत्साहन मिळेल माल खपल्यामुळे. आणि ते काय करतील, तर जास्त उत्पादन काढतील, आणि त्यांनी जास्त उत्पादन काढलं तर साहजिकच राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की आर्थिक उद्योजक वाढेल, आणि आर्थिक उद्योग वाढला की आर्थिक विकास आपला होणार आहे. तर कम्युनिकेशन म्हणजे दळणवळण, याच्यामध्ये नेट, त्यानंतर टेलिफोन, मोबाईल, हे घटक आहेत, ते हे घटक याच्यामध्ये आहेत. आता कम्युनिकेशनच्या माध्यमातून शेती आणि औद्योगिक क्षेत्रात वाढ घडून येणार. ती कशी घडून येणार आहे, तर मुंबई मार्केटला मालाची किंमत काय, द्राक्ष पीक आपण घेतलं, मुंबई मार्केटला त्याची किंमत काय, ते कशावरून कळेल, तर मोबाईलवरून कळेल, टी व्हीवरून कळेल, नेटवरून कळेल. मग आपण काय करू, मुंबईत जास्त किंमत असेल तर साहजिकच आपला द्राक्षेचा माल हा मुंबई मार्केटला पाठवू. म्हणजेच कम्युनिकेशनच्या माध्यमातून बाजारपेठ कुठे उपलब्ध आहे, किती किंमत आहे याची, कुठे जास्त किंमत मिळते याची माहिती मिळते. मग शेतकऱ्याला आणि उद्योजकाला जर जास्त किंमतीचा माल किंमतीत माल विकता येत असेल, तर साहजिकच ते काय करतील, तर जास्त प्रोडक्शन काढतील, आणि जास्त प्रोडक्शन काढल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढेल, राष्ट्रीय उत्पन्नाच्या वाढीतून आर्थिक उदर वाढेल, आणि हा आर्थिक उदर आर्थिक विकास घडून येईल. तर परत आपण पाहतोय ते म्हणजे एज्युकेशन म्हणजे शिक्षणामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राचा विकास कसा घडून येणार. तर यात महत्त्वाचं म्हणजे शेती क्षेत्राचा विकास घडण्याचा असेल तर शेतीचा अभ्यास करणारा विद्यार्थी असला पाहिजे. म्हणजेच ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी असला पाहिजे, त्याने शिक्षण घेतलं पाहिजे. तर तो काय करेल, ॲग्रिकल्चरचा विद्यार्थी जास्तीत जास्त शेतीतून उत्पादन काढण्याचा प्रयत्न करेल. तर इंडस्ट्री, ITIचे विद्यार्थी असतील तर साहजिकच ते इंडस्ट्रीमधून जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न करतील, कारण त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं की प्रोडक्शन कसं काढायचं आहे. तर शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. शिक्षणामुळे त्यांना कुशल कामगार मिळतील, आणि कुशल कामगारांच्या माध्यमातून साहजिकच शेती आणि औद्योगिक क्षेत्राचा विकास करून येईल. तर शेवटचा आहे ते हेल्थ सेक्टर. आता हेल्थ सेक्टरचा काय उपयोग, तर शेतीमध्ये जे कामगार असतात किंवा इंडस्ट्रीमध्ये जे कामगार असतात, त्यांचं हेल्थ चांगलं असेल तरच ते जास्त उत्पादन काढतील. ते कायम आजारी पडत असतील तर ते जास्त उत्पादन काढणार नाहीत. म्हणून हेल्थ हा महत्त्वाचा घटक आहे. शेती आणि औद्योगिक क्षेत्रातून उत्पादन जास्त काढत असेल तर हेल्थ चांगले असायला हवी, शिक्षण चांगलं असायला हवं, आणि कम्युनिकेशन सिस्टम, ट्रान्सपोर्ट, रोड, वॉटर, वीज, पॉवर, वीज, पाणी, रस्ते, वाहतूक, दळणवळण, शिक्षण आणि आरोग्य, ह्या जर बेसिक फॅसिलिटीज, पायाभूत सोयी देशात जास्त असतील तर साहजिकच शेती आणि औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात उत्पादन निघेल, आणि हे मोठ्या प्रमाणात उत्पादन काय करेल, तर साहजिकच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन आणेल. आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढलं की तुमचा ग्रोथ रेट वाढेल, आणि ग्रोथ रेट वाढला की आर्थिक विकास घडून येईल. आपण पाहतोय की दुसऱ्या महायुद्धानंतर जगाने इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची संकल्पना स्वीकारलेली दिसून येते. तिसऱ्या महायुद्धाच्या काळात काही देश पुनर्रचना करण्याचा प्रयत्न करू लागले. अमेरिका ही डेव्हलप्ड कंट्री झाली होती, आणि तिच्याप्रमाणेच आपण पण विकास करावा असं इंग्लंड, फ्रान्स, जर्मन, जपान यांना वाटलं. म्हणून
दुसऱ्या महायुद्धानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट संकल्पनेला जास्त महत्त्व प्राप्त झालेले दिसून येतं. त्याचबरोबर आशिया आफ्रिका खंडातील देशांना स्वातंत्र्य मिळालेलं दिसून येतं व याने स्वातंत्र्यानंतर जलद गतीने विकास करण्यासाठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा संकल्पना स्वीकारलेली दिसून येते. म्हणून दुसऱ्या महायुद्ध नंतरच्या काळात इकॉनॉमिक डेव्हलपमेंटला जास्त महत्त्व प्राप्त झालं दिसून येतं. विकास कसा घडवून आणायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याची चर्चा त्या काळात झालेली दिसून येते. जास्तीत जास्त राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणायची आहे, दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणायची आहे, रोजगार उपलब्ध करून द्यायचा आहे, आर्थिक कल्याण साध्य करायचं आहे. ह्या वेगवेगळ्या संकल्पना विचारात घेऊन प्रत्येक देश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे काय आणि ती कशी साध्य करायची आहे याचा आपण अभ्यास केला आहे आणि ती कशावरती अवलंबून आहे हे आपण पाहिलं आहे. एवढं मांडून मी पुढच्या लेक्चरला पुढचा विषय घेऊन आणि त्याच्यावरती विचार करू. ओके.